नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण जे काही SBI प्रिलिम्स आहे त्याची मॉक देणार आहे. ही मॉक जी आहे यामध्ये आपण जे काही SBIचा न्यू पॅटर्न आहे त्यामध्ये जसे 30 क्वेश्चन्स आहेत त्या अनुषंगानंच नवीन पॅटर्नवर हे क्वेश्चन ठेवलेले आहेत. जसं की SBI POचा नवीन पॅटर्न आहे त्यामध्ये जे काही 5 क्वेश्चन आहेत ते कमी केले आहेत आणि इंग्लिशचे 40 क्वेश्चन केले आहेत आणि जे काही क्वांट आहे त्याचे 30 क्वेश्चन, LR आहे त्याचे 30 क्वेश्चन. म्हणजे या दोघांचे जे काही 5-5 क्वेश्चन कमी करून हे इंग्लिशला दिले आहेत. पण सगळ्यांचा जो काही टाइम आहे तो 20-20 मिनिटच ठेवलेला आहे. म्हणजेच याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की जे काही टाइम आहे तो तर तेवढाच आहे, क्वेश्चन कमी केलेत म्हणजे जी काही क्वेश्चनची लेवल आहे ऑब्व्हियसली ती मॉडरेट होणार आहे. त्याच अनुषंगाने आपण जे काही आहे ही सिरीज सुरू केला आहे. यामध्ये ही सिरीज पाहिल्यानंतर तुम्हाला एक अप्रोच येईल की क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला पाहिजे, जे काही टेस्ट आहे त्याला कसं टॅकल केलं पाहिजे याची एक पूर्ण आयडिया येऊन जाईल आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, तर सुरू करू. पहिल्यांदा आहे पझल. ओके, तर पझल आहे 9 जणांचा आहे. ठीक आहे, 9 बॉक्सेस आहेत म्हणले, 9 बॉक्सेस PQRS TUVWX आणि सिंगल स्टॅक मध्ये आहे. ठीक आहे, 9 बॉक्सेस आपण घेऊ जसं म्हणले तसं साहेब. 6, 5, 4, 3, 2, 1. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आणि क्वेश्चन बघून तुम्हाला असं वाटणार नाही की काय असे तसेच क्वेश्चन आहेत. क्वेश्चनची लेवल तुम्ही फक्त पहा, मग तुम्हाला समजून येईल की काय लेवलचे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, तर 9 बॉक्सेस आहेत म्हणले, एकावर एक आपण घेतलं. ठीक आहे, तर कंडिशन सुरू करू आपण. ओनली 2 बॉक्सेस केप्ट बिटवीन W अँड Q अँड W मध्ये दोघं जण आहेत. ठीक आहे, तर इथं आपण कंडिशन लिहून घेऊ, Q आणि W मध्ये दोघं जण आहेत. नेक्स्ट आहे P इज केप्ट 2 बॉक्सेस अबोव्ह Q. P हा 2 बॉक्सेस अबोव्ह Q म्हणजे दोघांमध्ये एक जण आहे. ठीक आहे, नेक्स्ट कंडिशन आहे ओनली 3 बॉक्सेस केप्ट बिटवीन बॉक्स P अँड R. P आणि R मध्ये 3 जण आहेत म्हणले, तर इथं P घेतलं 1, 2, 3, R इथं घेतलं. ओके, आणि नेक्स्ट कंडिशन होती लगेच विच इज केप्ट अबोव्ह W. आता जो काही हा विच आहे तो कुणासाठी आला आहे, तर विच हा नेहमी विच हू जो काही असतो जो काही नियरेस्ट असेल, जो काही नियरेस्ट कंडिशन असेल त्यासाठी आलेला असतो. म्हणजे हा विच आता R साठी आलेला आहे. आणि याच जागी जर म्हणलं असतं अँड ओनली 3 बॉक्सेस बिटवीन P अँड R आणि इथं जर कंडिशन असला असती अँड इज केप्ट अबोव्ह W, म्हणजे जर इथे अँड असला असतं तरी ही जी कंडिशन आहे ती P साठी आला असती. ओके, हे समजून घ्या, एवढाच फरक आहे. ठीक आहे, तर R हे W च्या वर आहे म्हणलं, इथं कंडिशन घ्यायचं R W च्या वर आहे. ठीक आहे, नेक्स्ट कंडिशन आहे U इज केप्ट 2 बॉक्सेस बिलो T. U इज केप्ट 2 बॉक्सेस बिलो T. ठीक आहे, घेतलं कंडिशन. बोथ S आणि X, हे जे काही S आणि X आहेत हे ऍडजस्टंट आहेत म्हणले, म्हणजे S X S म्हणजे S आणि X हे लागोपाठ बॉक्सेस आहेत. ओके, ओनली 1 बॉक्स इज केप्ट बिटवीन U अँड V. U आणि V मध्ये एक जण आहे. ठीक, U आणि V मध्ये एक जण आहे. ठीक, इथं म्हणलं ॲज मेनी बॉक्सेस U अँड S अँड V तेवढेच V अँड P मध्ये आहेत म्हणले, म्हणजे S अँड V मध्ये जेवढे आहेत तेवढेच V अँड P मध्ये आहे, म्हणजे त्या दोघांचा मिड पॉइंट हा V असेल. ठीक आहे, तर आता सुरू कशापासून करायचं, सगळ्यात जास्त कंडिशन कुणाला लागून दिले त्याच्यापासून सुरू करायचं. डायरेक्टली कोणती क्वेश्चन कंडिशन दिलं नाही म्हणजे हा इथं बसतोय तिथं बसतोय, तर आपल्याला एक एक कंडिशन बसूनच या क्वेश्चनला सॉल्व्ह करावं लागते अशा क्वेश्चनला. तर मग बघा आपण सगळ्यात जास्त कोणापासून दिले बघा, इथं बघा T आणि U आहे. U ची कंडिशन कोणासोबत आहे का नाही, U आणि V मध्ये एक जण आहे म्हटले, U आणि V झालं, V आणि P नाही, काही कंडिशन नाही, T आणि V नाही, काहीतरी कंडिशन आपली राहील नाही ना, U अँड T. हा ओनली 2 बॉक्सेस U आणि R, इथे कंडिशन एक राहिली आपली, ओनली 2 बॉक्सेस बिटवीन U अँड R. समजलं, U आणि R मध्ये 2 बॉक्सेस आहेत. ठीक आहे, सगळ्या कंडिशन झाल्या आहेत. तर बघा जास्त कंडिशन कुणाला लागून आहेत बघा, समजा इथं आता बघा एक आपण कंडिशन बघू, क्वेश्चन ठीक आहे आपल्यासाठी पण नवीनच आहे. T आणि U मध्ये एक जण आहे, U आणि V मध्ये पण एक जण आहे,
यू आणि व्ही मध्ये पण एक जण आहे इकडं. यू आणि आर मध्ये दोघं जण आहेत. इथं म्हणले आर हा डब्ल्यूच्या वर आहे. इथं आर हा डब्ल्यूच्या वर आहे. डब्ल्यू आणि क्यू म्हणजेच जी काही टी आणि यू ची लिंकेज आहे ती सगळ्यासोबत लिंक आहे. म्हणजे टी आणि यू एकदा बसले तर सगळे धडधड धडधड बसणार आहेत. टी आणि यू ला इधर आता मधी एवढ्या कंडिशन आहेत, 8 कंडिशन आहेत, 7 कंडिशन आहेत मध्ये. तर एवढ्या भरण्यापेक्षा कमीत कमी कंडिशन कशा करायच्या ते ह्याच्यावरून आपल्याला समजतं. तर एकदा टी ला वर घ्यायचं. ऑब्व्हियसली टी हा यूच्या वरच येणार. इधर हा 9 नंबरला येईल. म्हणजे ऍक्च्युअल आन्सर नाही माहिती. इधर हा 9 नंबरला घ्यायचा नसतं जो काही यू आहे तो इथे घ्यायचा खाली. समजा यू इथे घेतलं, एक सोडून टी इथं आहे. एक कंडिशन गेली आणि टी ला एकदा वर घेतलं. का घेतलं हे तर जे काही टी आणि यू ची लिंकेज आहे त्या कंडिशन जास्त आहेत म्हणून या दोघांना खाली वर घेतलं. ठीक आहे. तर टी आणि यू मध्ये एक जण आहे. ओके. इथं म्हणले यू आणि व्ही मध्ये एक जण आहे. म्हणजे मल्टिपल कंडिशन होणार नाहीत याच्यानुसार. ठीक आहे. यू आणि व्ही मध्ये एक जण आहे. मग इथं बघा वर तर व्ही होणार नाही म्हणून व्ही हा इथे येणार. ठीक आहे. यू आणि व्ही मध्ये. आणि आता यू आणि व्ही मध्ये एक जण आहे. म्हणजे पहिली तर कंडिशन गेली. अशा कंडिशन आपल्या डिलीट करायच्या. ठीक आहे. यू आणि व्ही मध्ये एक जण आहे. मग आता एकच कंडिशन आपल्याकडे आहे. बाकीच्या पण कंडिशन येऊ शकतात पण याला घेत चालायचं. आता एक कंडिशन बसली. टी आणि यू झालं, यू आणि व्ही झालं. यू आणि आर मध्ये दोघं जण आहे म्हटले. इथं यू आणि आर मध्ये दोघं जण आहेत. यू 1 2 इथं आर येईल. आलं. आता पी आणि आर मध्ये तिघ जण आहेत. आता बघा पी आणि आर मध्ये तिघ जण आहेत. इथं आहे कंडिशन. तर बघा पी तर इथं खाली येऊ शकत नाही कारण 3च बॉक्स आहेत. त्यांच्या मध्ये दोघांच्या मध्ये 3 बॉक्स आहेत म्हणजे ऑब्व्हियसली वर येणार कुठेतरी 1 2 आणि हा यू 3. इथे येईल पी. ही कंडिशन बसली. आता बघा पी ची एक कंडिशन आहे जी काही पी आहे हा क्यूचा एक बॉक्स सोडून वर आहे म्हणजे पी इथं आहे तर त्याच्या खाली एक बॉक्स सोडून क्यू इथे येणार. ठीक आहे. आता राहिले हे 3 बॉक्स. हे 3 बॉक्स मध्ये कोण कोण बसते बघू. ठीक. आता क्यू आणि डब्ल्यू मध्ये दोघं जण आहेत म्हणले आणि हा आर जो आहे हा डब्ल्यूच्या वर आहे. तर क्यू आणि डब्ल्यू हा खालीच यायला पाहिजे आरच्या. म्हणजे इथं एक आणि हा दुसरा बॉक्स डब्ल्यू इथे येईल. क्यू आणि डब्ल्यू झाले. आता काय 2 बॉक्स राहिलेत आणि कंडिशन 1 उरले. एस आणि व्ही मध्ये जेवढे आहेत तेवढेच व्ही आणि पी मध्ये आहेत. आता थांबा इथे एकदा एस घेतलं. इथे एकदा व्ही घेतलं. नाही हा सॉरी एस आणि एक्स जे आहेत हे एका लागोपाठ आहेत. म्हणजे एस आणि एक्स ला एकदा इथे घेतलं. एक्स आणि एस ला इथे घेतलं. आता यांच्यामधली कंडिशन बरोबर कोणती आहे हे जर पाहायचं असेल तर आपल्याकडे शेवटची कंडिशन आहे एस आणि व्ही मध्ये जेवढे आहेत तेवढेच व्ही आणि पी मध्ये आहेत. ठीक आहे. तर आता बघा पहिल्या कंडिशन मध्ये बघा 1 2 3 3 हे एस आणि व्ही मध्ये आहेत. तर पी आणि व्ही मध्ये पण तिघ आहेत का बघा. 1 2 3 आहेत का. नाही. पी आणि व्ही मध्ये दोघं आहेत पहिल्या कंडिशन मध्ये. आता दुसरी कंडिशन बघा. दुसरी कंडिशन काय आहे. एस इथं आहे. 1 2 दोघं जण आहेत आणि पी आणि व्ही मध्ये पण दोघं जण आहेत. ऑब्व्हियसली हे जे काही हे आहे एस आणि एक्स इथं एस येणार आणि हा दुसरी कंडिशन बरोबर आहे. आय होप हे समजलं असेल. तर यावर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून बघू म्हणजे बसतात का बघू. इथे क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इमिजिएट अबो क्यू. क्यूच्या वर कोणता आहे म्हणलंय हा डायरेक्ट. तर बघ इथं क्यू आहे. हा क्यू आहे 6 नंबरला. क्यूच्या वर कोण आहे. यू. यू आहे का ऑप्शन मध्ये नाही. मग आपला पझल चुकलं का नाही. तर इथं कंडिशन वेगळ्या दिल्या आहेत. ओनली आर आहे का नाही. ओनली 3 बॉक्सेस. द बॉक्स विच केप 3 बॉक्सेस अबो आर तो आहे का बघायचा. यू जो आहे यू आणि आर मध्ये दोघं जण आहेत का बघायचं. 1 2 दोघं जण आहेत. यू वर आहे का. आहे बरोबर आहे. यू आरच्या वर आहे. तर ही कंडिशन आपली बरोबर आहे. ठीक आहे. तर ही आपलं एकदा पझल सुटलं त्यावर एक क्वेश्चन आहेत. हाऊ मेनी पर्सन्स केप्ट बिटवीन पी आणि एस मध्ये किती जण आहेत बघा म्हणले. पी आणि एस मध्ये किती आहेत. आता बघा पी इथं आहे. पी इथं आहे आणि एस इथं आहे खाली. एस इथं आहे 2 नंबरला. 1 2 3 4 5. आता 5 आहेत. आन्सर मध्ये 5 आहे का कुठं नाही. तर मग इथं ही एक कंडिशन गेली. हे 3 वाली कंडिशन गेली. 2 वाली कंडिशन गेली. उरल्या 2 कंडिशन. तर यामध्ये म्हणलंय ऍज मेनी बॉक्सेस केप्ट बिलो यू म्हणजे यूच्या खाली किती पाहिजे 5 पाहिजे. बघू आहेत का. आहेत का नाही. यूच्या खाली आहेत का 5 नाही कारण यूच्या खाली 6 जण आहेत. इथे यू आहे 7 नंबरला यू आहे. तर नेक्स्ट कंडिशन काय ऍज मेनी बॉक्सेस अबो आर म्हणजे आरच्या वर 5 आहेत का बघा. आहेत का. आहेत ऑब्व्हियसली. हे काय 5 1 2 3 4 5 बरोबर. तर हे आहे आन्सर. ठीक आहे. जे काही आहे थर्ड याचा आन्सर आहे. ओके.
असंच फोर्थ आणि फिफ्थ क्वेश्चन आहे, हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, याची पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देणार आहे. ठीक. आता जे काही 7th क्वेश्चन आहे त्यामध्ये मिसलेनियस क्वेश्चन आहेत. आपण प्रत्येक टॉपिकचे क्वेश्चन टाकलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला असं नाही वाटणार की एकाच टॉपिकचे क्वेश्चन घेतलेले आहेत. ठीक आहे. मॉक सारखंच जे काही एक्झाम लेवल आहे त्या लेवलचेच आपण क्वेश्चन आणले आहेत. तर इथं बघा, म्हणले काही एक स्टेटमेंट दिलंय आणि त्याचं काही कन्क्लुजन दिले, आणि स्टेटमेंट आणि कन्क्लुजन हे जे काही कन्क्लुजन आहे त्या स्टेटमेंटचं बरोबर आहे का नाही, फॉलो करते का नाही ते बघायचं, कोणतं फॉलो करते ते पाहायचंय. तर यामध्ये बघा एक आपण इथे एक बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ. हे आहेत दरवाजे घराचे असं समजा, आणि हे जे काही आहे हे पायपुसणी समजा. हे जे मायनस आहे हे पायपुसणी समजा. हे जे आहे दरवाजा, हा दरवाजा इकडून ओपन होतो, हा दरवाजा इकडून ओपन होतो, एवढीच कन्सेप्ट समजा. आणि त्याचमध्ये आता बघा, ही आहे पायपुसणी, हा आहे दरवाजा. तर याचा अर्थ असा धरायचा की जो काही इकडून एंटर करणार आहे त्याला पाय पुसूनच त्या घरामध्ये एंटर करावं लागतं. आणि जे काही हे आहे, जर इज इक्वल टू जर साईन असेल तर त्याला समजायचं की घराचे दरवाजे ओपन आहेत सर्वांसाठी, फक्त पाय पुसून यायचे घरामध्ये. ठीक आहे. त्यांना काही घरामध्ये म्हणजे घराला इकडून पण येऊ शकतो हा, आणि इकडून पण येऊ शकतो असं समजायचं. ठीक आहे, बेसिक आहे. ठीक आहे. बाकी यांची डिटेलमध्ये जी काही कन्सेप्ट आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ओके, तर बघू इथं. तर पहिला जे काही कन्क्लुजन आहे ते बघा, वाय कडून एचच्या घराला जायचे. मध्ये काही पायपुसणी वगैरे आहे का? नाही, सरळ जायचं. ठीक आहे. आता वाय कुठे आहे बघा, वाय इथं आहे. वाय कडून एचच्या घराला जायची, एच इकडं आहे. तर कसं जाणार, तर वाय कडून पहिलं एलच्या घरी जाणार, एल कडून व्हीच्या घरी जाणार. आता एल आणि व्ही पैकी एक जण कोणीतरी एचच्या घरी जातो का नाही हा बघायचं, म्हणजे त्याचा घराचा दरवाजा तिकडे जातो का नाही बघायचं. तर एल तर नाही इकडं, मग व्ही आहे, व्ही आहे हा. व्ही कडून टी कडे जातं, टी कडून आय कडे जातं, पण ओ न त्याच्या घराचा दरवाजा बंद करून घेतलाय. आणि एच ओच्या पुढे आहे, म्हणजेच ऑब्व्हियसली हा जाऊ देणार नाही त्याच्या घराला. पहिली कंडिशन रॉंग. सेकंड कंडिशन आहे के कडून आय कडे जायचंय. आता बघा के कुठं आहे, आता के इथं आहे. आता बघा केला दरवाजा डी न पण ओपन केलाय, आणि इकडून वाय एल आणि व्ही न पण ओपन केलाय. पण इकडे जे काही सॉरी आय कडून के कडे जायचे, के कडून आय कडे नाही, के कडून आय कडे जायचं बरोबर आहे. आणि आय इथं आहे, आय इथं आहे. ओके, तर बघा के कडून डी कडे जातो, पण डी इकडे आहे का? नाही. के कडून वाय एल आणि व्ही. आता वाय एल आणि व्ही पैकी एक जण इकडे आहे का बघा, तर इथं आहे व्ही. व्ही कडून टी कडे जातं, टी कडून आय कडे जातं, बरोबर आहे. म्हणजेच याच्यामध्ये काहीच अडथळा नाही, तो सेकंड कंडिशन फॉलो होते. तर याचा आन्सर आहे सेकंड. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल. त्याच कंडिशनवर हे आपण दुसरं सॉल्व्ह करू. ठीक आहे. इथे बघा, ओ कडून के कडे जायचे, पण प्रत्येक घरातून पाय पुसून जायचंय. समजलं का? आताच आपण कन्सेप्ट समजली त्याची. ओ कडून के कडे जायचंय, तर ओ आणि के कुठे आहे बघा, आधी हे आहे ओ इथं, आणि के कुठे आहे बघा, के इथं आहे. म्हणजेच के कडे जाण्यासाठी इधर डी और एचच्या घराला जायला पाहिजे. म्हणजे ओ कडून बघा डी आणि एच कडे जातं का, पण प्रत्येकाच्या घरातून पाय पुसून जायला पाहिजे. ठीक आहे. आता ओ आणि डब्ल्यू कडून गेलं, जाऊ शकतो, पाय पुसून जाऊ शकतो. डब्ल्यू आणि डी कडे जाऊ शकतो, बरोबर आहे, पाय पुसून जाऊ शकतो. आता डी बघा, डी इथं आहे, डी कडून के कडे जाऊ शकतो, पण पाय पुसलेले आहेत का? आहेत. म्हणून पहिली कंडिशन फॉलो होते. आता सेकंड कंडिशन मध्ये बघा, एच कडून झड कडे जायचंय, एच कडून झड कडे जायचे. तर बघा एच इथं आहे, एच हा साहेब पहिल्यांदा बसलेले आहेत, आणि झड कुठे आहेत बघा, झड ही इकडे बसलेत. आता बघा, ठीक आहे. आता एच कडून झड कडे जायचे, पण सरळ मार्ग नाही, मध्ये हे आहेत बंधारे बिंधारे आहेत. तर कसं जाणार, तर दुसऱ्यांची मदत घ्यायचं. एच कडून डी कडे जाणार, डी कडून के कडे जाणार, के कडून बी कडे जाणार. आता हे डी के बी पैकी एक जण झड कडे जाणार पाहिजे, पाय पुसायची गरज नाही. आता एच डी के बी, बी डी आणि के इकडे आहे, डी कडून डब्ल्यू कडे जातं, पण डब्ल्यू इकडे नाही. आणि इथं हे आहे, झड इथं आहे बघा, इथं झड आहे. ठीक आहे. तर बी कडे जातं एच, आणि बी कडून झड कडे जातं. हे दोन सरळ मार्ग आहेत, कुठंच अडथळा नाही, म्हणून दोन्ही कंडिशन फॉलो. म्हणजे याचा आन्सर झालं थर्ड, बोथ कंडिशन फॉलो. ठीक आहे. आय होप हे समजलं असेल. त्याच ह्याच्यावर 9वा क्वेश्चन आहे, त्यामध्ये बघा जे कडून टी कडे जायचंय आणि व्ही कडून ए कडे जायचे, पाय पुसायची गरज आहे का? नाही, सरळ जायचं, काहीच टेन्शन नाही, फक्त मध्ये अडथळे नाही पाहिजे. जे कडून टी कडे जायचंय, जे कुठे आहे बघा इथं आहे,
आणि टी इथं आहे. आता बघा, जे कडून एफ कडे जातं का नाही, जे कडून सी कडे जातं, सी कडून क्यू कडे जातं, क्यू कडून ए कडे जातं. आता बघा यांच्यापैकी एक जण टी कडे जातं का नाही, बघा इथं क्यू दिलंय, जे हा क्यू कडे जातो इथं दिले, क्यू कडून सरळ बघा, सरळ जातं, काहीच प्रॉब्लेम नाही, कुठंच अडथळा नाही, कोणाचाच दरवाजा बंद नाही, म्हणून ही पहिली कंडिशन काय, फॉल्व. आता सेकंड कंडिशन बघा, व्ही कडून ए कडे जायचंय. आता बघा, व्ही कडून ए कडे जायचं म्हणलं तर व्ही कुठं आहे, व्ही आहे इथं मध्ये, व्ही आहे मध्ये, व्ही इकडे जाणार नाही, व्ही ऑब्व्हियसली एम कडे आणि टी कडे, या दोघांचे दरवाजे व्ही साठी ओपन आहेत. एम आणि टी कडे बघा, एम आणि टी पैकी एक जण हा ए कडे जातो का, तर नाही, इकडे टी एक पण नाही, ए इथं आहे, म्हणून दुसरी कंडिशन काय, अनफॉलो, पहिली कंडिशन फॉलो होते, म्हणून याचा आन्सर ओनली वन कन्क्लुजन इज ट्रू. आता आले आहे कोडिंग आणि डी कोडिंग. ठीक आहे, कोडिंग आणि डी कोडिंग काही घाबरायचं नाही. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं याला सोडवण्याची पण मेथड आहे. आता बघा, जी काही ही कंडिशन आहे, अकॉर्डिंग, सेलो किंवा सेलो इथं आहे, सिलम, सिबलम्स आणि हे फ्ल्यूट, तर हे जे काय आहे यांचे हे कोड आहेत इथं कोड, आणि या प्रत्येक वर्डचा जो काही कोड आहे हा आपल्याला हे करायचे, डिकोड करायचे. ओके, म्हणजे अकॉर्डिंग साठी कोणता येणार, हा सेलो साठी कोणता येणार. तर याचा सिंपल अप्रोच असा आहे की समजा पहिली लाईन जी आहे त्याचं जर कोणतं सेम असेल इथं खाली, अकॉर्डिंग बिकॉर्डिंग आहे का, दिसतंय का, नाही, म्हणजेच पहिला हा सेपरेट आहे, म्हणजे इथं असा कोड असेल ज्याचा खाली कोणताच कोड सेम नसेल. आणि दुसरी, आता समजा इथं सेलो आहे, सेलोचा दुसरा इथं बघा प्रत्येक लाईन मध्ये आहे का नाही बघायचं. सेलो मग कुठं आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, थर्ड लाईन मध्ये आहे का बघा, थर्ड लाईन मध्ये पण आहे सेलो इथं आहे, आणि फोर्थ लाईन मध्ये आहे का बघा, नाही. म्हणजेच असा इकडला कोड पाहिजे, जो काही इकडला कोड आहे असा पाहिजे जो की फर्स्ट लाईन मध्ये पण आहे, सेकंड लाईन मध्ये पण आहे आणि थर्ड लाईन मध्ये पण आहे, सेम. हा, तर बघा यामध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे, फक्त एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. ठीक, आता सेलो तिन्ही लाईन मध्ये आहे, फर्स्ट सेकंड थर्ड, तर असा एक कोड बघा जो की तिन्ही लाईन मध्ये आहे, सेम आहे. तर बघा एमपीएक्स आहे का, एमपीएक्स नाही, झेडवायटी आहे का, झेडवायटी नाही, एलईजे हा आहे का बघा, हा दिसतो इथं, काय झालं, हा एलईजे, एलईजे पहिल्या लाईन मध्ये पण आहे, एलईजे दुसऱ्या लाईन मध्ये पण आहे, आणि एलईजे हा तिसऱ्या लाईन मध्ये पण आहे, म्हणजेच एलईजे इज इक्वल टू सेलो. हा कोड डिकोड झाला असेल. ठीक आहे, सिंपल. आणि एलईजे फोर्थ लाईन मध्ये नाही. असंच आपल्याला प्रत्येक जो काही वर्ड आहे त्याचं कोड डिकोड करायचंय. तर मग याला तर वेळ जाणार ना, तर याचा एक सिंपल अप्रोच असा आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक जणाला कुठं बघत बसणार की हा चारी लाईन मध्ये आहे, कोणकोणते डबल पण कोड असू शकतात. तर यात सिंपल आपण आन्सर याचं हे करू. ठीक आहे, तर त्याची मेथड आहे बघा, इथे बघा आपण सॉल्व्ह करू बघू. इथं अकॉर्डिंग म्हणजे असं हे लिहून घ्यायचं, पहिली लाईन सेलो, अकॉर्डिंग सेलो, सिम्बलम CYM काहीतरी आहे ते, आणि फ्ल्यूट आहे, 4 नंबरला फ्ल्यूट आहे, म्हणजे असं लिहून घ्यायचं. आणि आता त्याच्या खाली आपण काय बघितलं की सेम सेम नावाचे आहेत का नाही बघायचं. म्हणजे बघा सेकंड लाईन मध्ये आहे सेलो, इथं आहे सेलो, बँजो, सेलो आहे इथं, म्हणजे त्याच्या खाली असं डॅश करायचं, सेलो, बँजो आहे का वर, नाही, म्हणजे बँजोला इथं घ्यायचं, बँजो. पुन्हा आहे क्लेरिंट आणि बंगल, क्लेरिंट वर आहे का नाही, म्हणजे हा वेगळा, आणि बंगल BUN. ठीक आहे, बंगल वेगळा. आता थर्ड लाईन आहे सितार, बंगल, गिटार आणि सेलो, यांच्यावर वर सेम आहेत का नाही बघायचं. सितार आणि बंगल आहे, सितार आहे का वर, नाही, दोन्ही लाईन मध्ये, म्हणून हा सितारला वेगळा घेतला आपण, इथं सितार घेतलं. बंगल आहे, इथं बंगल आहे, हे बंगल आहे. पुन्हा कोण आहे गिटार आणि सेलो. आता गिटार वर आहे का कुठं, गिटार कुठंच नव्हती, म्हणून गिटारला सेपरेट घेतला, GUIT गिटार, आणि सेलो हा इथं आहे, म्हणून थर्ड लाईनला पण सेलो आला. ओके, म्हणजे तिन्ही लाईनला सेलो आला. ओके, आता बघा चौथी लाईन आहे फ्ल्यूट, हार्प. फ्ल्यूट होता पहिल्या लाईनला, मग इथं पहिल्या लाईनला इथं फ्ल्यूट आहे, म्हणून चौथ्या लाईनला पण फ्ल्यूट घेतलं. ठीक आहे, एक्झाम मध्ये असं नाही करायचं, डायरेक्टली सेम घ्यायचं. ठीक आहे, सॉरी, हार्प, बँजो, हार्प आहे का वर कुठं, हार्प दिसला का तुम्हाला कुठं, नाही, मग हार्पला सेपरेट घ्यायचं, हार्प. मग कोण आहे बँजो आणि टुबा, बँजो आहे का बघा, बँजो, हा बंगल नाही, बँजो आहे, नीट वाचायचं, इथं आहे बँजो, हा बघा बँजो, मग हा बँजो इथे ना,
आणि कोणा ट्युबा आहे का? नाही, ट्युबाला सेपरेट घ्यायचं. म्हणजेच ह्या हार्प आणि ट्युबाचं आपण कोड काढू शकत नाही. इदर ऑर कंडिशन असू शकणार. सितार आणि गिटारचा काढू शकत नाही. इदर ऑर असणार. आणि इथं एक्सेंचर आणि जे काही सिम्बलम आहे त्यांचा कोड काढू शकत नाही. इदर ऑर असणार. ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की जे काही सेलो आहे, बेंगल आहे, फ्ल्यूट आहे आणि बंगल आहे याचा डायरेक्टली आपण कोड काढू शकतो. सिंपल आहे. ठीक. तसंच हे जे काही कोड्स आहेत त्यांचं पण तसंच आपण सेम करणार. म्हणजे इथं लाईन लिहिणार, सेम असेल तर ते खाली घेणार. ओके. तर बघा MPX ZYT. आता इकडे MPX ZYT LEJ VOT. तर बघा LEJ आणि VOT शॉर्ट मध्ये लिहू आपण, काय प्रॉब्लेम. FELE. आता बघा LE तर आहे, इथं LE आहे, FE आहे, FE आहे का वर? नाही. RNT SHL आहे का वर? नाही. RNT आणि SHL वरल्या कंडिशनवरून पण तुम्हाला समजून जाईल की वर जो आहे तो एकच सेम आहे, मग खाली पण कोडेड मध्ये पण एकच सेम असणार. ठीक आहे. आता थर्ड आहे ZQS आणि HGL. ZQS आहे का वर? कुठंच नाही, म्हणून ZQ ला वेगळं घ्यायचं. दुसरा कोणता? HGRN. HG आहे का वर? नाही, आणि HG ला पण सेपरेट घ्यायचं. RNT आहे तिकडे, इथं आहे RNT, हा RNT म्हणून इथे घ्यायचं सेम. LEJ बघा आहे का? आताच आपण पाहिलं LEJ हे 3 लगातार आले. ओके. म्हणजे हा सेलोचा कोड आहे. ओके. आता SHL EFT. SHL आहे का? बघा SH इथं आहे म्हणजे सेम. EFT MOR. EFT आहे का? बघा EFT आहे का? नाही. EFT कुठे दिसतंय? नाही. EFT आणि MOR पण वर नाही. ओके. आणि उरला कोणता? VOT वर सेम आहे. VOT आहे बघा, इथं आहे बघा VOT, म्हणून लास्ट कंडिशनला VOT. तर जे काही वर सेम आले तेच खाली येणार कोडिंग मध्ये. ठीक आहे. याच्यावरून आन्सर सॉल्व्ह करू म्हणजे तुम्हाला समजून जाईल. जो काही बँजोचा कोड आहे तो विचारला आहे. बँजोचा कोड काय आहे? मग बँजो बघायचं कुठं आहे? हा बँजो आहे. याचा कोड कसा बघायचा? थर्ड जो काही फोर्थ लाईन आहे त्यामध्ये सेम पाहिजे, सेकंड आणि फोर्थ लाईन मध्ये. आता सेकंड आणि फोर्थ लाईन मध्ये ही सेकंड लाईन आहे आणि ही फोर्थ लाईन आहे, म्हणजेच SH हा बँजोचा कोड झाला. SH आणि जे काही L आहे ते आपण घ्यायला नव्हतं. SHL हा बँजोचा कोड. आता इथं विचारलंय MPX आणि FEA हा कोड कुणाचा आहे? तर बघा MP इथं आहे MP. आता MP आणि ZY यांचा कोड आपण काढू शकत नाही. म्हणजे ऍक्सेलरेशन आणि जे काही सिम्बलम आहे, जेव्हा इथे ऍक्सेलरेशन आणि इथे सिम्बलम आहे यांचा कोड आपण काढू शकत नाही. म्हणजे इदर ऑर कंडिशन असणार. इथे बघा, इथं आहे बघा अकॉर्डिंग आणि सिम्बलम. आणि जो काही FEA आहे हा क्लेरिंटचा असेल 100%. FE बघा FE कुठं आहे? FE सेकंड लाईनला आहे. हा FE येते सेकंड लाईनला आहे. सेकंड लाईन आणि त्याच्या खाली कोणच नाही, म्हणजे तिथं क्लेरिंट. ठीक आहे. समजलं? तर याचा आन्सर असणार इधर B और C. ठीक आहे. आय होप हे समजलं असेल. बाकी हे जे कसं कोड आपण काढले त्याच्यावरून हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ओके. 13. आता आला नेक्स्ट क्वेश्चन, पझल. तुम्हाला एक आयडिया येऊन गेला असेल की SBI POच्या लेवलचे आपण क्वेश्चन इथं ठेवले आहेत, ना की पूर्णपणे खालच्या दर्जाचे, पूर्णपणे हाय लेवलचे असं पण नाही. जे एक्झामला येऊ शकतात त्या लेवलचे आपण क्वेश्चन ठेवले आहेत. फक्त घाबरायचं नाही. आता इथं बघा म्हणले 12 स्टुडंट्स इन अ ग्रुप अपोजिट टू इच अदर म्हणले, आणि रो दिले 2. एक रो साऊथला आणि एक रो नॉर्थला बघते. म्हणजेच आता 2 रो आहेत. समजा असं रो आहे 1 2 3 4 5 आणि 6, 12 जण आहेत. खाली 6 जण बघतायत. इथं असं उगा असं लाईन हे करायचं. वरला जो काही बघतोय तो साऊथला बघतोय, खालला नॉर्थला बघतोय ऑब्व्हियसली. ठीक आहे. जॉग्राफीमध्ये ऑलवेज जो काही वर असतो तो नॉर्थ असतो, जो काही खाली असतो तो ऑब्व्हियसली साऊथ असतो. ठीक आहे. त्याच अनुषंगानं 2 कंडिशन घ्यायचं आपण कधी पण, जास्त वेळ जात नाही. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. ह्याला पण नॉर्थ केलं, ह्याला साऊथ केलं. जो काही रो 1 आहे त्याच्यामध्ये बसले म्हणले ABCDEF, आणि तो फेस करतोय कुठं? साऊथला फेस करतोय. इथं हे साऊथला फेस करते. ठीक आहे. म्हणजेच ABCD हे वर बसला असेल 1 आणि हे 2. ABCD आणि E आणि F, आणि पुन्हा नंतर खाली UVWXYZ ते नॉर्थला फेस करते. इथं दिलंय UVW फेसिंग नॉर्थ, म्हणजेच UVWXYZ नॉर्थला फेस करते. झालं कंडिशन तर झालं.
आता आपण हे वाचू कंडिशन. इथं बघा म्हणलंय ई सीट्स अपोजिट टू द वन हू सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ एक्स. आणि नंतर पुढे बघा इदर ऑफ देम सीट्स एंड ऑफ द रो, म्हणजे दोघांपैकी एक जण हा एंडला बसले. तर समजा एक्सला इथं जर घेतला आपण, एक्स खाली असतो आणि त्याच्या अपोजिट जण आहे त्याच्या थर्ड टू द लेफ्टला ई आहे म्हणलं, म्हणजे ह्याच्या अपोजिट हा आहे, ह्याच्या अपोजिट हा आहे, त्याच्या थर्ड टू द लेफ्ट फर्स्ट सेकंड थर्ड, इथं ई आलं. आता एक्सला आपण एंडला घेतलंय, आता आपण ईला एंडला घेऊन बघू. इथं एक्स इथं येणार नाही कुठंच, मध्ये आधीमध्ये एक्स इथे येणार नाही का, तर दोघांपैकी म्हणले फर्स्ट सेकंड थर्ड इथं ई येणार. पण इथं कंडिशन म्हणलंय इदर ऑफ देम, म्हणजे दोघांपैकी एक जण जो आहे तो एंडला बसलाय. मग दोघं एंडला बसलेले तर नाही, तर मग दुसऱ्या कंडिशन मध्ये आपण ईला इथं घेऊ आणि एक्सला इथं घेऊ, 1 2 सोडून एक्स इथं. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे ओनली वन पर्सन ई आणि एफ मध्ये एक जण आहे म्हणलं. इथं ओनली वन पर्सन ई आणि एफ मध्ये एक जण आहे, तर इथं दोन कंडिशन होत आहेत. खाल्ल्या लाईन मध्ये ना दोन कंडिशन आहे, एफ इथं पण येऊ शकतो, एफ इकडे पण येऊ शकतो, एफ इथं पण येऊ शकतो. मग आपल्याला जी सगळ्यात कमी आहे, कंडिशन कमी जे आहे ते घ्यायचं पहिल्यांदा. ई आणि एफ मध्ये एक जण आहे, नंतर हे पण सॉल्व्ह करू. ठीक आहे, आपण नंतर आहे म्हणलंय द नंबर ऑफ पर्सन लेफ्ट ऑफ एफ, तेवढेच राईट झेडच्या राईटला म्हणलंय. इथे कंडिशन आहे बघा, ही कंडिशन बघा, द नंबर ऑफ पर्सन सिट्स लेफ्ट ऑफ एफ, तेवढेच राईट ऑफ झेडला आहे म्हणलंय. म्हणजे जे काही एफ आहे तो साऊथला फेस करतो, ह्याच्या लेफ्टला किती आहेत, 1 2 दोघ जण आहेत, आणि झेडच्या राईटला तेवढेच आहेत, म्हणजे झेड ऑब्व्हियसली ते येणार. त्याच्या राईटला पण तेवढेच आहेत कारण झेड हा नॉर्थला बघतो. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट कंडिशन आहे, नेक्स्ट कंडिशन आहे ओनली 2 पर्सन्स सीट बिटवीन झेड अँड द वन हू सीट अपोजिट टू ए. आता बघा झेड 1 2 दोघ जण झाले, जे काही एच्या अपोजिट आहे हा, त्या दोघांमध्ये दोघ जण बसले म्हणले. ए तर इकडे येऊ शकत नाही, इकडे येऊ शकत नाही. ठीक आहे, समजलं, हे झालं कंडिशन, हे पण बसली. ओके, खाली कंडिशन आपण का नाही घेतली, तर खाली जी काही कंडिशन आहे ही, त्यामध्ये एफ ची जी कंडिशन आहे ती 2 वेळेस येऊ लागली, म्हणून त्याला साईडला ठेवायचं, नंतर आपण सॉल्व्ह करू. नाही आलं वरलं तर इथं म्हणलंय द नंबर ऑफ पर्सन ए आणि एफ, ए आणि एफ तेवढेच वाय आणि यू मध्ये आहेत म्हणले. बघा सेम बिटवीन वाय आणि यू, ए आणि एफ मध्ये किती आहेत, 1 आणि 2 जण आहेत. आता म्हणजे इथं एक तर वाय इथे येऊ शकतो, आता बघा एक तर वाय इथे येऊ शकतो, वाय और यू, और वाय और यू इथे येऊ शकतो. ठीक आहे, का तर दोघांमध्ये 2 जण आहेत. ओके, आणि नंतर नेक्स्ट कंडिशन आहे वाय आणि झेड जे आहे आर नॉट इमिजिएट नेबर्स, म्हणजे अरे लाईन कुठे गेली, ठीक आहे ही लाईन आपली समजा वाय आणि झेड इमिजिएट नेबर नाहीत म्हणजे हे जे काही झेड आहे याच्या नेबरला वाय नाही, म्हणजे तिथून वाय काढायचा, यू इथे येणार आणि वाय इथून इथं वाय बसणार. ठीक आहे, एक्सच्या साईडला वाय येणार. ओके, आता नेक्स्ट कंडिशन आहे डब्ल्यू सीट्स राईट ऑफ व्ही. ओके, डब्ल्यू सीट्स राईट ऑफ व्ही म्हणजे डब्ल्यू ला एकच आहे इथं एंडला आणि इथं व्ही एकच उरला, खाली तर कंडिशन राहिली. आता बघा इथं नेक्स्ट म्हणलंय अँड डज नॉट फेसेस ए. आता जो काही अँड आहे, अँड कुणासाठी येतो, तर हा जो काही अँड आहे हा पहिल्या ह्याच्यासोबत येतो, जो काही पहिला लिंक आहे त्याच्यासोबत लागतो. याच जागी जर इथं कॉमा देऊन किंवा कॉमा दिला असता आणि त्याच्यानंतर हू किंवा विच जर आला असतं तर ती गोष्ट लागू झाला असती व्ही साठी, ज्याच्या लगट जो आहे त्याला लागू झाला असतं. विच आणि हू जर असेल तर जो काही नियरेस्ट आहे त्याला ती कंडिशन लागू होते, आणि जर अँड असेल तर जो काही पहिली कंडिशन आहे त्याला तो लागू होणार. म्हणजे इथं बघा डब्ल्यू आणि डब्ल्यू सिट्स राईट ऑफ व्ही अँड डज नॉट फेसेस ए, म्हणजे डब्ल्यू हा एला फेस करतो का नाही, इथं आपल्या एला फेस करतो का नाही, म्हणजे पहिली कंडिशन आपली बसली आहे. इथं बघा सी सीट्स टू द लेफ्ट ऑफ डी बट सीट्स राईट ऑफ बी, सीट्स लेफ्ट ऑफ डी बट सीट्स टू द राईट ऑफ बी, म्हणजेच जे काही बट आहे हे कुणासाठी आला, आता सी साठीच आला, म्हणजे सी सीट्स टू द लेफ्ट ऑफ डी. आता इथं सी सीट्स टू द लेफ्ट ऑफ बी, इथं सी घेऊ, लेफ्ट ऑफ डी घेऊ, बट सीट्स राईट ऑफ बी म्हणजेच बीच्या राईटला सी आला पाहिजे, म्हणजेच एक कंडिशन आपली इथे येणार, म्हणजे बी इकडे यायला पाहिजे, बी इथं कुठेतरी यायला पाहिजे. तर डी इथं बी येणार, इथं बी येणार, इथं मग काय येणार सी येणार, आणि सी जो आहे तो लेफ्ट आहे डीच्या. हे झालं सॉल्व. एडी सी एफ बी ई व्ही वाय एक्स झेड यू डब्ल्यू. ठीक आहे, याच्यावर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. Who among the following faces the one who sits immediate left of C?
सीच्या इमिजिएट लेफ्टला कोण आहे? एफ आहे. त्याला कोण फेस करतोय? झड. आन्सर आहे का झड? आहे. आला आपलं पझल बसलं. ठीक आहे. इथं बघा नेक्स्ट म्हणले हाऊ मेनी पर्सन सिट बिटवीन वाय अँड द वन हू फेसेस एफ. वाय आणि दो फेसेस एफ ला फेस करतो त्याच्यामध्ये किती बसले? वाय इथं आहे, एफ कुठं इथं आहे, एफ ला कोण फेस करतोय? झड. त्यामध्ये किती आहेत? एक जण आहे. आन्सर एक जण पाहिजे. आहे का आन्सर? आहे. फोर्थ नंबरचा आपला ऑप्शन आहे एक. ठीक आहे. असेच हे क्वेश्चन आपण तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. याची पीडीएफ आपण देणार आहे. हू अमॉंग द फॉलोइंग पर्सन ऍडजस्टंट टू एफ म्हणले त्याच पझलवर हे क्वेश्चन आहे. एफच्या ऍडजस्टंट कोण आहे म्हणलंय? तर बघा एफच्या ऍडजस्टंट बी आणि सी आहे. बी आणि सी हे एफचे ऍडजस्टंट आहेत. डायरेक्टली दिलं नसेल तर वन हू फेसेस एक्स यू व्ही. एक्स यू व्ही ला फेस करते बघा. एक्स आणि यू म्हणजे दोन तर आहेत. इथे एक्स आणि यू वाला जो कोणी फेस करतोय तो एफच्या ऍडजस्टंट आहे. एक्स आणि यू. मग आपला आन्सर एक्स आणि यू. एक्स आणि यू म्हणजे 1 and 2 जे काही आहे आपला आन्सर ते असणार आहे. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे पझल. फक्त घाबरायचं नाही. तुम्हाला जे काही एक्झाम मध्ये आहे याच्यापेक्षा सोपं येईल किंवा याच्यापेक्षा अवघड येईल. याच्यापेक्षा अवघड तर येणार नाही. ठीक आहे. आणि ह्याच्या लेवलचं येऊ शकतं एक्झाम मध्ये. एवढे पझल येऊ शकतात कारण त्यांनी एकतर क्वेश्चन कमी केलेले आहेत आणि टाइम तेवढाच ठेवलेला आहे. तर मॉडरेट लेवलचा एसबीआयपीओचा पेपर येऊ शकतो. घाबरायचं नाही. काय आलं तरी आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर बघा 6 जणांचं पझल आहे. हे पूर्ण पझल आहे. तुम्हाला आपण पीडीएफ देऊ सॉल्व्ह कराय त्याच्यामध्ये हे असणार आहे. तेच पझल आहे इथं. छोटं करून घेतले आपण. 6 जण आहेत म्हटलंय LMNOPQ आणि त्यांचं इथं दिले लग्न झाले म्हटलंय डिफरंट इयर मध्ये. ठीक आहे. तर बघा 78 आहे, 86 आहे, 92 आहे. तर इथं असं घ्यायचं. समजा 78 सगळ्यात मोठा वर राहणार. ठीक आहे. मग 86 त्याच्यापेक्षा छोटा, मग 92, मग 96, मग 2002 वाला आणि 2008 वाला. 2008 वाल्याचं पण लग्न झालं का? अरे बाप, आपणच राहिलो मागं. हे बघा 1, 2, 3, 4, 5 आणि हे 6. तर यामध्ये म्हटलं हे 6 जण बसलेत एक तर, आणि हे 6 जण हे त्यांना काहीतरी पुढे आवडते. दे लाईक डिफरंट कलर्स पण आहेत. पझल सॉल्व्ह करण्यासाठी घेते वेळीच ना 2 कंडिशन घ्यायचं. म्हणजे तुम्हाला नंतर एक कंडिशन जर नाही बसली तर पटकन दुसरी कंडिशन पण तयार असते आपल्याकडे. ठीक आहे. हे झालं. आणि म्हणलंय एकतर इथं बेस इयर नाही दिला कोणाचाच. ऑल इन्फॉर्मेशन आर सेम. ठीक आहे. आता म्हणलं इथं एन जे आहे, एन पिंक कलर गॉट मॅरिड बिफोर 1996. आता बघा एन जो आहे हा 1996च्या अगोदर आहे. म्हणजे एन जो आहे हा 1996च्या वर आहे. आणि एन आहे पिंक कलरला. पिंक कलर एनला आवडतो. पिंक कलर. ठीक आहे. ओनली 2% एन आणि ओ. एन आणि ओ मध्ये 2 जण आहेत. आता बघा एन आणि ओ मध्ये 2 जण आहेत. इथं कंडिशन आहे एम गॉट मॅरिड इन अ लीप इयर बट नॉट इन अ 92. 1992 ला एम नाही. म्हणजेच इथे एम नाही. आणि एम हा लीप इयर मध्ये आहे. म्हणजे ज्याचं शेवटचं जे काही अक्षर आहे त्याला 4 न भाग गेला पाहिजे. इदर यम इथं येऊ शकतो 78 ला. ऑर इदर यम इथं पण जे शेवटचे जे काही 2 आकडे आहेत त्याला 4 न भाग गेला पाहिजे. त्याला लीप इयर म्हणतात. समजलं. म्हणजेच यम इथे येऊ शकतो का? बघा 4 1 4 उरले 3 4 9 36 नाही. मग इथे येऊ शकतो का? नाही. इथे येऊ शकतो का? 4 1 4 4 2 8 येऊ शकतो. म्हणजेच यम हा 96 ला येऊ शकतो. ऑर 2008 ला येऊ शकतो. म्हणजे यम ला इथे घेतलं. ठीक आहे. 2 कंडिशन झाल्या. एक कंडिशन बसली. यमची कंडिशन बसली. ठीक आहे. द पर्सन हू लाईक्स रेड कलर गॉट मॅरिड इमिजिएट आफ्टर एन. म्हणजे एन रेड जो आहे तो इमिजिएट आफ्टर एन आहे म्हणले. ठीक आहे. आणि एन हा 96च्या वर आहे. ठीक. काही प्रॉब्लेम नाही. इथे बघा द वन हू ब्लू कलर गॉट मॅरिड बिफोर क्यू बट आफ्टर द वन हू लाईक्स रेड कलर. आता समजलं. ब्लू जो आहे तो आहे बिफोर क्यू. आता समजा ब्लू इथे घेतला आपण. ब्लू आहे. तुम्हाला दिसत नसेल. ठीक आहे. एक मिनिट आपण इकडे साईडला घेऊ. ठीक आहे. ब्लू जो आहे तो बिफोर क्यू आहे. बिफोर क्यू बट आफ्टर द वन हू लाईक्स रेड कलर. आफ्टर द वन हू लाईक्स रेड कलर. रेडच्या नंतर म्हणजे ही कंडिशन असं होणार. क्यूच्या वर ब्लू, ब्लूच्या वर रेड.
ओके, जमलं. नंतर आहे ॲज मेनी पर्सन्स गॉट मॅरिड बिफोर द वन हू लाईक रेड, म्हणजे रेडच्या अगोदर जेवढे मॅरिड झालेत रेडच्या अगोदर कलर ॲज आफ्टर द वन हू लाईक ग्रीन, इथं ग्रीन म्हणजेच तेवढेच ग्रीनच्या नंतर पण झालेत, ग्रीनच्या नंतर तेवढेच झालेत. ठीक आहे, ही कंडिशन समजलं असेल तुम्हाला. नंतर आहे यल गॉट मॅरिड इमिजिएट बिफोर द वन हू लाईक ऑरेंज. यल जो आहे तो इमिजिएट बिफोर ऑरेंज. ठीक आहे, ही कंडिशन झाली असं. आता बघा, जर समजा एन 96च्या वर आहे म्हटलंय, समजा इथंच घेऊ आपण, एनला जर इथे घेतलं, इथं मग खाली त्याच्या येईल रेड, इथं रेड घेतलं, हायपोथेटिकल सिच्युएशन, रेडच्या वर 1 2 3 आहेत आणि मग ग्रीनच्या खाली पण 3 पाहिजे, मग ग्रीन इथे येणार. ठीक आहे, ग्रीन इथे येणार, ग्रीनच्या खाली पण 3 आले, ही 2 कंडिशन झाल्या, एन आणि ग्रीन. ठीक आहे, मग पुढली कंडिशन बघा, 2च्या वर ब्लू आहे, ब्लूच्या वर रेड आहे, म्हणजेच इथं ब्लू आली पाहिजे, इथं ब्लू आलं पाहिजे. का तर ब्लूच्या वर रेड आहे आणि ब्लूच्या खाली क्यू आहे, ही कंडिशन पण झाली. आता एन आणि ओ मध्ये दोघ जण आहे, तर बघा एन इथं का नाही बसणार, इथं 92ला एन का नाही बसणार, तर एन आणि ओ मध्ये दोघ जण आहेत, ओ वर पण येणार नाही खाली पण येणार नाही, तर ही पहिली कंडिशन, तर एन इथं तर येणार नाही. ठीक आहे, 96 राजा काय झाला. आता यम इथं 2008 ला आहे यम, ती कंडिशन आपण नंतर बघू. ठीक आहे, पहिल्यांदा हे ठीक आहे, सॉरी, हे आपलं असं होतं. ठीक आहे, ओके, झालं. हे जे आहे 96. हा, आता बघा एन 96ला आला नाही, मग एन जर इथं घेतला आपण वर, एन जर इथं घेतला, ह्याला आपण काढून टाकू, हे रेड आपल्याला इथं पण येणार नाही, हे ब्लू इथं पण येणार नाही. ठीक आहे, काढून टाकला, आणि क्यू इथं पण येणार नाही. ठीक आहे, म्हणजे हे एम इथं आला आणि हे, हा ओके. आता बघा एन 86ला घेतलं आणि एनच्या खाली इमिजिएट रेड आहे म्हटलं, रेड घेतलं इथं. आता बघा रेडच्या वर दोघं जण आहेत, ग्रीनच्या खाली पण दोघं जण पाहिजे, म्हणजे एमला ग्रीन येईल, एमला ग्रीन आलं. आपण एक एक कंडिशन एलिमिनेट करतोय. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये हा फास्ट होणार. ठीक आहे, आता रेडच्या खाली ब्लू आहे, ब्लूच्या खाली क्यू आहे. आता बघा रेडच्या खाली ब्लू इथे येईल, ब्लूच्या खाली कोणतरी पाहिजे म्हणून इथं क्यू येणार. आता बघा ही कंडिशन झाली आपली, ही कंडिशन झाली, काढलं. त्याच्यानंतर म्हणलंय जे काही रेडच्या वर जेवढे आहेत तेवढे ही ग्रीनच्या वर, ते पण झालं. एन आणि ओ मध्ये दोघ जण आहेत, इथं कंडिशन आहे एन आणि ओ मध्ये दोघ जण आहेत, मग इथं बसणार बघा, इथं 1 इथं 2 आणि इथं आला ओ. आता आला. आता बघा इथं म्हणलंय जे काही ऑरेंज आहे त्याच्या इमिजिएट वर यल आहे, मग एकच कंडिशन उरली, यल इथं ऑरेंज इथं, कारण इथं ऑरेंज कुठं घेणार नाही, यल पण नाही बसणार. झालं, हे झालं एन वालं झालं, हे पण झालं. एनला पिंक आवडतंय, मग ही कंडिशन झाली रॉंग. का तर इथं एनला ऑरेंज दिले, हे ना एनला ऑरेंज दिले, संपला विषय. मग थर्ड कंडिशन मध्ये ती पण कंडिशन आपली चुकली, एम इथं होता आपला, तर एनला उरली कुठली 78ची जागा, 1978. ही एक्झाम मध्ये तुम्हाला जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करताल हे सोपं जाणार आहे तुम्हाला. फक्त मी कंडिशन घेतोय प्रत्येक तुम्हाला डायरेक्टली वाटायला नको की डायरेक्ट सॉल्व्ह करून आले तुम्ही म्हणून. ठीक आहे, एक एक कंडिशन का रॉंग होते ते आपण बघतोय. ठीक, आता एम इथं झाला, एन साठी एकच उरली जागा कुठली 1978ची. ठीक आहे, इथं एन. ठीक आहे, मग यांच्या इमिजिएट खाली रेड, यांच्या इमिजिएट खाली रेड आहे आणि पिंक हा एनला आवडतो, पिंक हा एनला आवडतो. ठीक आहे, इथे घेतलं. आता रेड आणि ग्रीनच्या खाली सेम आहेत, रेडच्या वर 1 आहे तर इथं ग्रीन येईल, मग ग्रीन. आता क्यू ब्लू आणि रेड आहे, क्यू ब्लू रेड, इथं रेड आणि ब्लू इथं कुठं पण येऊ शकतो. आता बघा ऑरेंज आणि येलला कोणती जागा आहे का, नाही. ठीक आहे, तर मग नेक्स्ट कुठं कुठं ही कंडिशन बसू शकतं बघा, ऑरेंज यल क्यू ब्लू रेड, निदर एम नॉर ओ लाईक्स ब्लू कलर. इथं म्हटलं एम आणि ओ हा ब्लू कलर नाही, एम ऑर ओ इज नॉट इक्वल टू ब्लू कलर, एक कंडिशन आपली राहील. सॉरी इथं दिलं, इथं हे इथं निदर एम नॉर ओ लाईक्स ब्लू कलर. ठीक आहे, तर मग बघा आता ब्लूला इथे, ब्लू इथे येईल का, ब्लू इथे येईल का, नाही, मग ब्लू इथेच येईल ऑब्विसली, ब्लू इथं आला. मग ब्लूच्या खाली क्यू आहे म्हणले, ब्लूच्या खाली क्यू आहे म्हणलंय, तर क्यू ह्या 2 कंडिशन मध्ये येणार, क्यू इथं तर येणार, इथं तर येणार, क्यूला नंतर घेऊ आपण. ठीक आहे, आता बघा ऑरेंज आणि यल ची कंडिशन इथं बसणार, ऑरेंज आणि यल ला पण 2 कंडिशन येणार, इधर यल इथं तर येणार, इधर यल इथं तर येणार, आणि ऑरेंज इथं येणार किंवा इथे येणार खाली.
मग काय एम आणि ओ ब्लू आवडत नाही. एम आणि ओ इथं ब्लू गेलं. ओ कुठे नाही एन आणि ओ मध्ये दोघं जण आहेत. मग इथं एन आहे आणि इथं एम आहे. यामध्ये दोघांमध्ये बसते का नाही. ही कंडिशन पण नाही बसणार. मग लास्ट कंडिशन आपण जे घेणार होतो ठीक आहे एम खालीच येणार 2008 ला. ठीक आहे इथं आपण हे इरेज करून घेऊ. ठीक आहे कंडिशन आपल्याला घेऊ लागेल एम ची खाली. एम हे 2008 ला देणार. ठीक आहे ठीक आहे हे आलं इथं हे लेट. ठीक आहे हा तर आता बघा 1978 86 पुन्हा 92 96 2 आणि 08 हे फक्त कंडिशन तुम्हाला एलिमिनेट करून दाखवतोय. याचा अर्थ असा नाही की एक्झाम मध्ये एवढा वेळ लागतो. ठीक आहे तुम्ही डायरेक्टली म्हणायला नको की हा डायरेक्टली पाठ करून आले म्हणून. ठीक आहे म्हणून 78 इथं 86 इथं 92 इथं 96 इथं 2 आणि इथं 8. ठीक आहे 92. ठीक आहे 1 2 3 4 5 आणि 6. ओके 1 आणि 2. ठीक आहे आता एम ला कोणती उरली जागा इथं. ओके एम इथं आला. एम आणि एमच्या नंतर काय कंडिशन एन हा 96च्या वर आहे म्हटले. आता एन ला एक घ्यायचं. एन हा 96च्या वर आहे आणि एन ला यांच्या खाली रेड आहे. ओके 96च्या वर एन इथे घेतलं. ठीक आहे समजा एन इथे घेतलं एन ला पिंक येतं. यांच्या खाली इमिजिएट रेड आहे. एन आणि ओ मध्ये दोघं जण आहेत. सगळ्यात महत्वाचं एन 92 ला काय येत नाही. एन खाली आला. आता एन आणि ओ मध्ये दोघं जण आहेत. 1 2 दोघं जण आहेत. तेव्हा इथं कंडिशन आहे. ठीक आहे मग एन इथे येणार नाही. मग एन उरला कुठं एन जर इथं घेतला. ठीक आहे पिंक इथे घेतला पिंक. ओके एन आणि ओ मध्ये दोघं जण आहेत. 1 आणि 2 ओ इथे येणार. ठीक आहे एन आणि ओ मध्ये दोघं जण झाले. मग कंडिशन आहे यांच्या इमिजिएट खाली रेड आहे. इथं रेडची कंडिशन आहे बघा. जो काही रेड आहे इमिजिएट आफ्टर एन आहे. इथे कंडिशन आहे ती म्हणजेच रेड इथे येणार. ठीक आहे आता रेडच्या खाली ब्लू आहे. हे काही इथं ब्लू आहे आणि ब्लूच्या खाली क्यू आहे. मग इथं रेडच्या खाली ब्लू तर येणार पण क्यू ला जागा कुठं आहे नाही. म्हणून ही कंडिशन येणार नाही. एक एक कंडिशन तुम्हाला एलिमिनेट करून याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला पण त्याचा एक अप्रोच कळायला पाहिजे की कुठं बसल काय नाही. आता बघा एनचे सगळ्या कंडिशन झाल्या. शेवटची कंडिशन एनची उरली आहे. एन हा 78 लाच येणार. एन आणि ओ मध्ये दोघं जण आहेत. ओ हा 96 ला येणार. एन ला पिंक आहे. एन ला पिंक आहे. पिंकच्या इमिजिएट खाली रेड आहे. इथं कंडिशन आहे यांच्या इमिजिएट खाली रेड आहे. ओके आता रेडच्या खाली ब्लू आहे. ब्लूच्या खाली क्यू आहे. तर आता बघा ब्लू एका जागी येऊ शकतो इथं का कारण ब्लू एम ला पण येऊ शकत नाही आणि ओ ला येऊ शकत नाही. मग ब्लू इथं आलं तर मग क्यू कुठे येणार क्यू इथे येणार. क्यू ला एकच जागा आहे कारण ब्लूच्या खाली क्यू आहे. आता बघा नेक्स्ट कंडिशन जो काही ऑरेंज आहे ऑरेंज हा इथं आहे कंडिशन. ऑरेंजच्या वर इमिजिएट यल आहे. मग बघा इथं यल इथे एकच कंडिशन उरली आणि त्याच्या इमिजिएट खाली ऑरेंज. संपला विषय. पिंक झालं एन आणि ओ झालं एन पिंक झालं. तर रेड ब्लू क्यू हे झालं एम ब्लू. हा आता रेडच्या वर जेवढे आहेत तेवढेच ग्रीनच्या खाली आहेत ही कंडिशन. ठीक आहे ही कंडिशन रेडच्या वर किती आहेत 1 जण. मग ग्रीनच्या खाली पण 1 जण पाहिजे ग्रीन. आणि जो काही उरलेला कलर आहे तो इथे. ठीक आहे आय होप हे पझल तुम्हाला समजलं असेल प्रॉपर. ही जो काही आरआरबी क्लर्क मेन्स आहे किंवा जे काही एसबीआय क्लरिकल मेन्स आहे त्या लेवलचा पण हा क्वेश्चन असू शकतो. त्यांना पण येऊ शकतो. ठीक आहे तर आपलं हे पझल सॉल्व्ह झालेलं आहे. ठीक आहे तर यामध्ये बघा क्वेश्चन आहे हु अमंग द फॉलोइंग पर्सन ऑरेंज कलर. ऑरेंज कलरचे ऑप्शन आहेत क्यू द वन हु 96 एन इमिजिएट आफ्टर क्यू आणि पी. यापैकी एक आपला आन्सर आहे. ऑरेंज कुणाला आवडतो ओ ला. ओ आणि 96 द वन हु गॅट मॅरिड टू 96. आय होप समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे ॲज मेनी पर्सन्स गॉट मॅरिड बिफोर पिंक आफ्टर म्हणजे पिंकच्या अगोदर जेवढे मॅरिड झाले तर असं कोणतं सेम आहे की त्याच्यानंतर पण तेवढे झालं असतील. पिंक कुठं आहे बघा आधी सगळ्यात इथं उरलेलं पिंक इथे येणार. ठीक आहे पिंक आणि पिंकच्या अगोदर किती आहेत 5 जण आहेत. तर मग त्याच्यानंतर पण कोण सॉरी पिंक इथं आहे वर. मग खाल्ला कोण आहे यम. यमला जो काही आवडेल यम किंवा 2008 तिथं आन्सर असलं पाहिजे. यम एकच आहे.
आय होप पझलचे म्हणजे पझल कसं सॉल्व्ह करायचं त्याचा अप्रोच समजला असेल. त्याच्यावर नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही पीडीएफ मधून सॉल्व्ह करा. ठीक आहे. हाऊ मेनी पर्सन गॉट मॅरिड बिफोर पी म्हणलंय. ठीक आहे. तर पीच्या अगोदर किती जण मॅरिड झालेत बघा. पीच्या अगोदर पी कुठं आहे, पी इथं येणार कुठेतरी 86 ला उरलाय, पी इथं उरलता, त्याच्या अगोदर एकच जण आहे. ठीक आहे. याचा आन्सर मग ए येईल 1. ठीक आहे. आय होप हे समजलं असेल. आपले 23 क्वेश्चन झालेत. नेक्स्ट आहे जे काही आहे 10 पिलर्स आहेत म्हणले, म्हणजे जे काही आहे हे डायरेक्शन सेन्स आहे. तुम्हाला प्रत्येक जे काही हे आहे, प्रत्येक टाईप आहे त्याचा क्वेश्चन यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे. जेणेकरून एक प्रॉपर एक्झाम लेवलचं तुम्हाला इथं वातावरण भेटेल. ठीक आहे. आता म्हणले 10 पिलर्स आहेत, डिफरंट पोझिशन ऑफ हॉल मध्ये ठेवलेले आहेत. डायरेक्शन सेन्सचा क्वेश्चन आहे. पिलर ए 6 मीटर वेस्ट ऑफ बी. आता इथं समजा मिडलला घेतला आपण, पिलर ए हा 6 मीटर आहे बीच्या वेस्टला. ठीक. बी आता बघा इथं आपण आत्ताच पाहिलं, जे काही विच आहे, हु आहे, जे नियरेस्ट आहे त्याच्यासाठी येतं, आणि अँड जे आहे जे पहिल्यांदा आहे त्याच्यासाठी येतं. मग आता विच आहे, विच कोणासाठी येणार, बी साठी. विच इज 5 मीटर नॉर्थ ऑफ सी, म्हणजे जो काही बी आहे हा 5 मीटर नॉर्थ आहे सीच्या. ठीक आहे. 5 मीटर नॉर्थ आहे सीच्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे डी 12 मीटर ईस्ट ऑफ सी. डी 12 मीटर ईस्ट ऑफ सी म्हणजेच डी हा 12 मीटर ईस्ट ऑफ डी, सॉरी सी. अँड आता अँड आले म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट समजले असतील. अँड 8 मीटर टू द साऊथ ऑफ ई, म्हणजे हा जो काही डी आहे हा साऊथला आहे कुणाच्या, ईच्या, ते पण 8 मीटर, म्हणजे हे 5 मीटर आणि वर 3 मीटर असेल, म्हणजे हे 5 मीटर आणि वर हे 3 मीटर असं मार्किंग करून घ्यायचं. नंतर तुम्हाला अवघड जाणार नाही, ते क्वेश्चन तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. आता बघा लगेच आलं पुढं विच. ई विच इज 6 मीटर ईस्ट ऑफ य. सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये समजला असतील. ई जो आहे तो 6 मीटर आहे म्हणलंय एफच्या. ठीक आहे. तर बघा ईच आहे म्हणजेच इकडं असेल हे 6 मीटर, इथं आलं एफ, म्हणजेच हे जे काही आहे, हे जे काही आहे हे 6 मीटर इकडं आणि हे 6 मीटर इकडं, अर्धा अर्धा झाला. नेक्स्ट आहे जी. जी इज 2 मीटर नॉर्थ ऑफ एफ. आता जी असेल हा वर असेल, जी इज 2 मीटर नॉर्थ ऑफ एफ. ठीक आहे. थाडाको ह्याला गिजगुळाला हे समजू नका. ठीक आहे. जी इज 2 मीटर नॉर्थ ऑफ एफ. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा अँड 5 मीटर टू द वेस्ट ऑफ एच, म्हणजे जो जी आहे तो 5 मीटर एचच्या पण वेस्टला आहे, म्हणजेच इथं असेल जी, इथं असेल 5 मीटर आणि एच वेस्टला म्हणलंय, आणि या दोघांमधला गॅप हा 1 मीटरचा असेल, तो आपण नंतर घेऊ. ठीक आहे. लक्षात ठेवा फक्त 5 मीटर आहे. पुन्हा म्हणलंय पिलर जे इज 6 मीटर ईस्ट ऑफ आय. जे आणि आय ची कंडिशन आहे का, नाही, म्हणजे नंतर पुढं कंडिशन आहे. मग जो काही आय आहे, आय विच इज 2 मीटर नॉर्थ ऑफ एच, म्हणजेच हा एच इथं आहे, ह्याच्या 2 मीटर नॉर्थ म्हणजे 2 मीटर नॉर्थला आय आहे. आयची वर कंडिशन आहे जे 6 मीटर ईस्ट ऑफ आय, म्हणजेच जे हा इकडे येणार हा 6 मीटर आहे. ओके. हे आहे आपलं आन्सर. असं आपलं डायरेक्शन सेन्स आहे, मोठा आहे, क्वेश्चनला येऊ शकतं. आता बघा क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द शॉर्टेस्ट पिलर बिटवीन बी अँड डी. बी अँड डीचं डिस्टन्स विचारले. ठीक. आता बी कुठे आहे बघा, बी इथं आहे. ठीक आहे. बी हे इथं आहे आणि डी हे इथं आहे. आता शॉर्टेस्ट डिस्टन्स असं नाही काढायचं की 5 मीटर हे झालं आणि हे 12 मीटर झालं म्हणून 17 मीटर आला आन्सर इल्ला, असं नसतं. हे याच्यामध्ये लागतो पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. आता बघा इथं म्हणलंय बी आणि सीचं डिस्टन्स किती आहे, 5 मीटर, म्हणजे इथं ट्रायंगल तयार होणार असा, आणि इथं लागणार पायथागोरस थेरम, म्हणजेच 5 मीटर, 5 मीटरचा स्क्वेअर ए स्क्वेअर, ए बी स्क्वेअर, बी सी स्क्वेअर म्हणजेच 25, आणि हा जो 12 आहे 12 मीटर यांचा स्क्वेअर 124. 124. ठीक आहे. 9 4 1 149 नाही सॉरी, 14 5 गेले 9, 12 3 गेले, नाही नाही, एक मिनिट सॉरी 144, 124 गेला सॉरी 25. याचाच आन्सर झालं 6 आणि 1 169. 169 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे, पायथागोरस थेरम तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. 169 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे, तर 13. आपला आन्सर असेल 13 मीटर. यामधलं जे डिस्टन्स आहे 13 मीटर आहे. डायरेक्टली असं नाही घ्यायचं 5 आणि 12 18. ठीक. 17 सॉरी. आता बघा इथं म्हणले एच
विच डायरेक्शन टू ई, याच्याने ईचं डायरेक्शन विचारलंय. आता बघा इथं दिसताना नॉर्थला दिसतंय म्हणून डायरेक्शन हे बरोबर लिहायचं. या दोघांमधला डिस्टन्स हा 1 मीटरचा उरलाय अजून इकडं. एच हा इकडं आहे, ईच्या इकडं आहे, म्हणजेच नॉर्थ वेस्ट इथं असेल आन्सर. ठीक आहे, नॉर्थ वेस्ट ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. आता क्वेश्चन आहे, आय होप हे लास्ट आहे बद्दल. ठीक आहे, याच्यानंतर 30 क्वेश्चन संपतील. यामध्ये बघा म्हणलंय 8 पर्सन्स, त्याच्यामध्ये आहेत पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू. ठीक आहे, हे आहेत सर्क्युलर याच्यामध्ये आणि फेसिंग अवे फ्रॉम सेंटर. ओके, इथं बघा हे सर्कल आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक, 8 जण आहेत अवे फ्रॉम सेंटर म्हणले, ते लक्षात ठेवायचं. 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6 हे 7 हे 8. जरा व्हाईट बोर्ड असल्यामुळे ते समजत नाही. ठीक, आणि हे सगळे काय आहेत, अवे फ्रॉम सेंटर आहेत. हे करायचं किंवा डोक्यात ठेवायचं काय प्रॉब्लेम नाही. आणि ईच पर्सन लाईक डिफरंट टाइप्स ऑफ फॅब्रिक, कॉटन, डेनिम, रिऑन आणि हे तेन, मुस्लिन, सिल्क. ओके, ऑल द इन्फॉर्मेशन नॉट नेसेसरी. एवढं वाचायचं नाही, डायरेक्टली आपला डोळा गेला पाहिजे किती जण आहेत, सर्क्युलर आहे, कसं आहे, फेसिंग कुठं करतोय आणि पुढं काही आहे, पुढं दिलंय फॅब्रिक्स आहेत त्याचे, बस. त्याच्यानंतर काहीच नाही वाचायचं. म्हणजे जर दिला असेल तर असं डोळ्या खालून सगळं एका ह्याच्यामध्ये गेलं पाहिजे. डायरेक्ट कंडिशनवर यायचं. आर हू डज नॉट लाईक नायलन, आर नायलनला आवडत नाही, आर इज नॉट इक्वल टू नायलन लिहून घ्यायचं इथे पटमन, वेळ नाही घालायचा. सिट्स थर्ड टू द राईट ऑफ द वन हू लाईक्स लिनन. आता बघा इथं आहे कॉमा आणि सिट्स लिहिलं, डायरेक्टली सिट्स लिहिलं. मग हे सिट्स नायलन साठी आहे की आर साठी आहे? तर हे जे काही असतं कॉमा देऊन, हे कधी पण पहिल्या ह्याच्यासाठी असतं. इथे अँड आणि हे नाही. इथे म्हणले आर हू, हू कंडिशन आहे, जो काही नियरेस्ट आहे त्याच्यासाठी तीच कंडिशन आहे. म्हणजेच आर हू सिट्स थर्ड टू, आर हू डज नॉट लाईक नायलन सिट्स थर्ड टू द राईट ऑफ लिनन. म्हणजे इथं जर समजा लिनन घेतलं, लिनन लिनन इथं वर घेतलं आपण, ह्याच्यात थर्ड टू द राईट, फर्स्ट सेकंड आणि इथं थर्ड, आर इथे येणार. दोन कंडिशन सेम घेऊ आपण. समजा लिनन आहे, इकडे का घेतलं कारण आउटसाइडला बघतायत, इथं फर्स्ट इथं सेकंड आणि इथं थर्ड, आर. ओके, नेक्स्ट आहे टू पर्सन सीट बिटवीन लिनन आणि डेनिम. लिनन आणि डेनिम मध्ये दोघ जण आहेत म्हणले. आता बघा लिनन आणि डेनिम मध्ये दोघ जण आहेत. डेनिम इकडे पण येऊ शकतं, डेनिम इकडे डेनिम पण येऊ शकतं आणि इकडे पण येऊ शकतं, आरला पण डेनिम येऊ शकतं. ठीक आहे, म्हणून डेनिम इथे घेतला. म्हणून कधी पण घेताना एकदा 2 कंडिशन घ्यायचं, म्हणजे तुम्हाला टाइम जाणार नाही एक्झाम मध्ये. ठीक आहे, आणि आपल्याला दाखवायचं नाही मी काही एलआरचा गुरु आहे, मी एका कंडिशन मध्ये सॉल्व्ह करू शकतो, मी हे आहे ते आहे. ते घरी एक्झाम मध्ये आपल्याला मार्क घ्यायचे, कुणाला हे करायचं नाही, दाखवायचं नाही की मी काय आहे काय नाही. मार्क आपल्याला दाखवतात काय आहे ते. ठीक आहे, तर डब्ल्यू सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू लाईक्स डेनिम. आता बघा डेनिम जो आहे त्याच्या इमिजिएट लेफ्टला डब्ल्यू आहे. पटमन इकडे नाही घ्यायचं कारण बाहेर बघते, डब्ल्यू इथे येणार, हा इथं बाहेर बघतोय म्हणून डब्ल्यू इथे येणार. इमिजिएट लेफ्ट ऑफ डेनिम आहे. आणि अपोजिट टू येस, अँड हे कुणासाठी येणार, पहिल्यासाठी. जे काही डब्ल्यू आहे कुणाच्या अपोजिट आहे, येसच्या, मग इथे येस येणार आणि एक इथे येस येणार. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट कंडिशन आहे, नेक्स्ट त्याच्या कंडिशन आहे, पटपट वाचायचं, हे एक्झाम मध्ये जास्त वेळ नाही गेला पाहिजे. ठीक, कंडिशन वाचायला. बोथ पी अँड यू आर इमिजिएट नेबर्स. आता पी अँड यू आणि हू लाईक्स कॉटन, म्हणजे जे काही नियरेस्ट आहे, आता समजलं असेल, यू हू लाईक्स कॉटन. पी आणि यू हे नेबर आहेत, पी आणि यू हे नेबर आहेत, पी आणि यू नेबर आहेत, यू ला कॉटन लागतो. ठीक आहे, यू ला कॉटन, कॉटन आहे ना, सॉरी कॉटर वाटलं मला. ठीक, आता बघा नेक्स्ट, ॲज मेनी पर्सन सिट्स बिटवीन यू अँड टी. तेवढेच व्ही आणि यू मध्ये आहे. तर यू अँड टी मध्ये जेवढे आहेत तेवढेच, यू अँड टी मध्ये जेवढे आहेत तेवढेच व्ही अँड यू मध्ये आहे. ठीक आहे, तर या दोघांचा जो मिडल आहे तो यू असेल. ठीक आहे, नेक्स्ट आहे यू. इथं बघा यू हू इज द इमिजिएट नेबर ऑफ आर. आता बघा यूचा नेबर, आरचा नेबर हा डब्ल्यू एक इथं आहे, मग यू ऑब्विसली इथे येणार. इथल्या कंडिशन मध्ये यू इथे येणार. यू आणि पी नेबर आहेत म्हटलंय, तर यू आणि पी ला जागा आहे का, इथं इथं आहे पी आणि इथं पण आहे पी. यू ला काहीतरी लागतं, इथं कॉटन लागतं, यू ला कॉटन लागलं, यू ला इथं कॉटन लागलं.
आणि इथं यूला कॉटन लागलं. ठीक आहे, कॉटन यूला सॉरी कॉटन आवडतं. ठीक आहे. आता बघा इथं वर कंडिशन आहे, यू आणि टी मध्ये जेवढे आहेत तेवढेच व्ही आणि यू मध्ये. व्ही आणि टी आपल्याला भेटले नाहीत, ते पुढे भेटतील. ठीक आहे, कुठं नाही जाणार, सगळे आन्सर येतात. टी सीट्स अपोजिट टू द वन हु लाईक सिल्क, हु सीट सेकंड टू द राईट ऑफ व्ही. सिल्क आहे का, व्ही आहे का, काहीच नाही. मग कंडिशन लिहून घ्यायचं. समजा इथे लिहून घेतलं, टी सीट्स अपोजिट टू द वन हु लाईक सिल्क. आता सिल्क जे ना आहे त्याच्या अपोजिट टी आहे म्हटलंय. टी सीट्स अपोजिट टू द वन हु लाईक सिल्क. पण सिल्क जो आहे हा सेकंड टू द राईट ऑफ व्ही आहे. सिल्क जो आहे हा सेकंड टू द राईट ऑफ व्ही आहे. कंडिशन आपण घेऊ, डायरेक्टली पण कसं घ्यायचं आपण समजू. आता बघा इथं दिले ओनली 1% सीट बिटवीन कॉटन अँड मुस्लिन. आता कॉटन मध्ये इथं बघा, कॉटन इथं आहे, याच्यामध्ये आर आणि डब्ल्यू. डब्ल्यू ला इधर मुस्लिन येईल और एस ला येईल. आणि इथं बघा वर बसते का, इधर हा इथं वर बसते बघा डायरेक्ट. इथं कॉटन एस ला लिहिणं नाही, म्हणजे कॉटन जे काही हे आहे काय मुस्लिन हे एस ला येणार नाही, म्हणजे मुस्लिन ऑब्विसली डब्ल्यू ला येणार. जे कंडिशन आपल्याला कमी करतात त्याला पटकन घ्यायचं, दुसऱ्याला बघायचं पण नाही. आणि इथं म्हटलं एन आणि क्यू आणि आर जो आहे हा उल आवडत नाही. इथं मग घ्यायचं क्यू इज नॉट इक्वल टू आर इज नॉट इक्वल टू क्यू अँड आर इज नॉट इक्वल टू वूल. ठीक आहे, तर ह्या कंडिशन मध्ये ही बसलाय. आता इथं बघा व्ही, इथं व्हीच्या सेकंड टू राईट सिल्क आहे आणि सिल्कच्या अपोजिट टी आहे. समजा व्ही ला डेनिम घेतलं, व्ही ला डेनिम घेतलं, त्याच्या सेकंड टू द राईटला कोण आहे, टी आहे. सॉरी सेकंड टू द राईटला सिल्क आहे, इथं सिल्क घेतला, त्याच्या अपोजिट म्हणले टी आहे, पण इथं आर आहे, व्ही इथे येणार नाही. मग व्ही कुठे येणार, व्ही ला जर इथे घेतलं डेनिमच्या राईट साईडला, ठीक आहे, तर इथं सिल्क इथे येणार नाही, एस ला लिहिणं नाही. मग व्ही ला एकच जागा उरली, व्ही इथं येणार, व्हीच्या सेकंड टू द राईट सिल्क येणार, इथं सिल्क येणार, सिल्कच्या अपोजिट टी येणार, इथं बघा डेनिमला टी येणार. मग ओके, ही कंडिशन झाली. आता बघा व्ही आणि यू मध्ये जेवढे आहेत तेवढेच, सॉरी यू आणि टी मध्ये जेवढे आहेत तेवढेच व्ही आणि यू मध्ये आहेत. आता व्ही आणि टी मध्ये किती आहेत आणि व्ही आणि यू मध्ये किती आहेत. आता व्ही आणि यू मध्ये किती आहेत, दोघ जण आहेत इकडून बघा, आणि व्ही आणि टी मध्ये बघा दोघ जण आहेत. बरोबर आहे, व्हीच्या आणि यूच्या. बरं समजलं, आरला नायलन नाही, आरला नायलन नाही, पण नायलनला उरली एकच जागा, दोन जागा उरतात. इथं म्हटलंय क्यू आणि डब्ल्यू, क्यू आणि आर जे आहेत, उल्फ पण आवडत नाही. आता बघा उल्फ आवडत नाही क्यू आणि डब्ल्यू ला. ओके, क्यू आणि आरला उल आवडत नाही, क्यू आणि आरला. ठीक आहे, मग क्यू ला इथं जागा एकच उरली, क्यू ला इथं जागा एकच उरली, क्यू आणि आरला उल येत नाही, म्हणजे उल डब्ल्यू ला येईल, सॉरी व्ही ला येईल उल, उल्फ उल्फ व्ही ला येईल. मग नायलन आरला आवडत नाही, नायलन इथं आरला येत नाही, मग नायलन इथे येईल. या कंडिशन मध्ये झालं तुमचं, सेकंड कंडिशनची तुम्हाला गरज पण नाही लागली. ठीक आहे, असं दोन कंडिशन घेतल्यामुळे असं नाही वेळ जाणार नाही, पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की पहिल्या कंडिशन मध्ये आन्सर येतं. तर हे आपला आन्सर आहे. त्याच्यावर क्वेश्चन आहे, हु अमॉंग द फॉलोइंग पर्सन लाईक्स रियॉन. आता रियॉन कोणाला आवडतं बघा, रियॉन कुठं आहेत, रियान आहे का नायलन आहे ते, नायलन, रियान पण आहे. रियानला कोण आवडतं, कॉटन, आर, हा आरला रियान आवडेल, उरलेला जो आहे तो रियान. इथ कंडिशन आहे सेकंड टू द राईट ऑफ यू और थर्ड टू द लेफ्ट ऑफ क्यू. ऑब्विसली थर्ड टू द लेफ्ट ऑफ क्यू असलं पाहिजे. हे इथं क्यू आहे, याच्या फर्स्ट सेकंड थर्ड आर, त्याला कोण आवडतो, रियान. समजलं, तर हे होतं त्याचा आन्सर. हाऊ मेनी पर्सन सीट बिटवीन यू अँड द वन हू लाईक्स वूल वेन काउंटेड राईट ऑफ यू. यू आणि वूल मध्ये किती आहेत म्हणले, यू आणि वूल, वूल इथं आहे, वुल्फ इथं आहे, हो का, यू वुल्फ आहे, आणि इथे यू आहे, पण यूच्या राईटला म्हणले तर 1 2 3 4, चार जण आहेत यू आणि वुल्फ मध्ये, तर याचा आन्सर येणार 4. आय होप हे समजलं असेल पझल तुम्हाला. 28-29 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे, जो काही लास्ट क्वेश्चन आहे. आता बघा 30th क्वेश्चन लास्ट, म्हणजे तुम्हाला या मॉकून एक आयडिया येऊन गेला असेल की प्रत्येक टाईपचे क्वेश्चन आपण यामध्ये घेतलेले आहेत. नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण दुसरे क्वेश्चन पण घेणार आहे, मिसलेनियस क्वेश्चन जे आहेत. यामध्ये बघा मी काय म्हणलंय, इफ ऑल द डिजिट्स आर अरेंज इन डिक्रीजिंग ऑर्डर, म्हणजेच हे जे काही 2 आहे, 9 आहे, मग पुन्हा 8 आहे, 5 आहे, 7 आहे, 0 आहे, 9 आहे, 4 आहे, 1 आहे, 6 आहे आणि 3 आहे. हे डिक्रीजिंग ऑर्डर फ्रॉम लेफ्ट टू राईट, ह्याला आधी डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लावायचं, म्हणजे सगळ्यात मोठा इकडे येईल, मग 8 येईल, हे 9 गेलं, हे 8 गेलं, नंतर येईल परत 9 आहे, म्हणजे हे 9 डबल आहे, हे 9 गेलं, पुन्हा 7 आहे, इथं बघा 7 आहे, म्हणजे 7 घेतलं, हे 7 घेतलं, पुन्हा 6 आहे, 6 पण गेलं,
इथलं 6 गेलं, इथं 5 आहे, 5 पण गेलं, 6च्या नंतर 5 आहे, 5च्या नंतर 4 आहे, 4 आहे, 3 आहे, 2 आहे, 1 आहे आणि 0 आहे. हे लागलं. देन हाऊ मेनी डिजिट रिमेन अनचेंज्ड देअर पोझिशन, म्हणजेच जे काही सेम आहेत ते चेंज झालेत का त्यांच्या पोझिशन बघा. 2 आहे, 9 आहे, नाही. इथं 1 आहे, 1 झालं. इथं 8ला 8 आहे, इथं 8ला 8 आहे, 2. 5ला 5 आहे का नाही, 7ला 7 आहे का नाही, 0ला 0 आहे का नाही, 9ला 9 आहे का नाही, 4ला 4 आहे का नाही, 1ला 1 आहे का नाही, 6ला 6 आहे का नाही, 3ला 3 आहे का नाही, नाही. ओन्ली 2च जे आहेत ते सेम पोझिशनला आहे. ठीक. आय होप हे होतं आपलं एसबीआय पीओ प्रिलिम्सची मॉक. एसबीआय पीओ प्रिलिम्सची जे काही क्वेश्चन्स आहेत 30 क्वेश्चन्स आपण यामध्ये सॉल्व्ह केले आहेत. आय होप तुम्हाला या टेस्टहून समजलं असेल की एसबीआय पीओच्या लेवलचे ते क्वेश्चन होते आणि आपण नेक्स्ट जे क्वेश्चन आणणार आहे त्यामध्ये एसबीआय क्लरिकल मेन्स असेल किंवा एसबीआय पीओ प्री याची सिरीज आपण सुरू केली आहे. असंच आपण मॉक नेक्स्ट डेज मध्ये आणणार आहे. क्वांटचं पण आपण आणणार आहे. आय होप व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही सजेशन्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि याची पीडीएफ आपण टेलिग्राम चॅनलमध्ये टाकणार आहे @बालक अकॅडमी. मराठीमध्ये चॅनल आहे @बालक अकॅडमी म्हणून मराठीमध्ये सर्च करायचं. ठीक आहे. त्या चॅनलला आपण हे पीडीएफ टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला पण याचं सॉल्व्ह करायला वेळ भेटेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.